नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च महिन्यातील महत्त्वाचे दिवस। 1 मार्च शून्य भेदभाव दिवस, जागतिक नागरिक संरक्षण दिन। जागतिक नागरिक संरक्षण दिन शून्य भेदभाव दिवस आणि राष्ट्रीय डुक्कर दिवस म्हणून साजरा केला जातो। 2 मार्च हा दिवस राष्ट्रीय जुना सामान दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी जुन्या गोष्टींना सूचना देऊन अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहन केले जाते। 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन आणि जागतिक श्रावण दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी वन्यजीव आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार अधिवेशनाची CITES आठवण करून दिली जाते आणि धोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते। 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस म्हणून साजरा केला जातो। हा दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचा उद्देश सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षितता जागरूकता निर्माण करणे, सावधगिरीचे उपाय करणे। राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापना 4 मार्च 1966 रोजी कामगार मंत्रालयामध्ये केले। 5 मार्च हा दिवस निःशास्त्रीकरण आणि अप्रसारण जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचा उद्देश शस्त्रास्त्राच्या अतिप्रमाणात संचयावर आणि त्यांच्या बेकायदेशीर व्यापारावर जागरूकता निर्माण करणे हा आहे। 5 मार्च हा दिवस राष्ट्रीय अभियंते दिन म्हणूनही साजरा 6 मार्च हा दिवस राष्ट्रीय ड्रेस डे म्हणून साजरा केला जातो आणि राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन म्हणूनही साजरा केला जातो। हा दिवस आपल्या आवडत्या कपड्यांमध्ये घालून साजरा केला जातो। प्रॉम, मुलाखत, पहिली तारीख किंवा लग्न यांसारख्या महत्त्वाच्या दिवसांची आठवण ताजा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजकीय कामगिरीचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळवण्यासाठी आणि त्यांच्या जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। 1917 मध्ये रशियन राज्यक्रांतीच्या वेळी महिलांच्या चळवळीशी हा दिवस जोडलेला आहे। 9 मार्च हा दिवस जागतिक किडनी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि नॅशनल गेट ओव्हर IT डे म्हणूनही साजरा केला जातो। या दिवशी अडथळा कोर्सची शर्यत आयोजित केली जाते। 10 मार्च CISF स्थापना दिन, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना दिन म्हणून केली जाते। या दिवशी हा दिवस हॅरिएट टबमन डे आणि उद्योग दिन म्हणूनही साजरा केला जातो। 10 मार्च 1969 रोजी भारतीय संसदेच्या कायद्यानुसार CISF ची स्थापना करण्यात आली। हा दिवस लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उद्योग दिन म्हणूनही साजरा केला जातो। 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। ग्राहकांना हक्काबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। बाजारातील गैरव्यवहारांकडे लक्ष वेधून घेणे, ग्राहक हक्कांचा आदर आणि संरक्षण करणे, बाजारपेठेत न्याय आणि नैतिक पद्धतीचा पुरस्कार आणि खरेदीदारांना सक्षम करणे। 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस। या दिवशी लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। देशात पहिल्यांदाच तोंडावाटे पोलिओची लसीचा डोस 16 मार्च 1995 रोजी सुरू करण्यात आला। 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय आनंद दिन आणि जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय आनंद दिन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 12 जुलै 2012 रोजी 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित केला गेला। 20 मार्च चिमणी दिन। 21 मार्च जागतिक वनीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो। जागतिक कविता दिन संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला गेला। या दिवसाचा उद्देश जंगलांचे महत्त्व आणि जैवविविधतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे। 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा
केला जातो. या दिवसाचा उद्देश गोड्या पाण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण केली जाते. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी सुरू केला आहे. हा दिवस दरवर्षी 1993 पासून साजरा केला जातो. या दिवशी गोड्या पाण्याच्या संवर्धन शाश्वत व्यवस्थापनासाठी जाहीर पाठिंबा देण्यात येतो. या दिवशी ताज्या पाण्याच्या मूल्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गोड्या पाण्याच्या स्रोताच्या सुज्ञ वापरासाठी आवाहन केले जाते. या दिवशी स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोताची काळजी घेण्याचा संदेश दिला जातो. या दिवशी जागतिक सार्वजनिक मोहिमे आयोजित 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक ऑप्टोमेट्री दिवस दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो. हा नेत्ररोग तज्ञांच्या अमूल्य योगदानासाठी जागतिक मान्यता आहे. 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन. क्षयरोगाला टीबी रोग असेही म्हटले जाते. या दिवसाचा उद्देश क्षयरोगाबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि त्यांच्या विरोधात प्रयत्न करणे हा आहे. क्षयरोगाच्या विनाशकारी परिणामाबद्दल लोकांना जागरूक करणे, क्षयरोगाच्या साथीचा अंत करण्यासाठी प्रयत्नांना गती देणे. 25 मार्च हा दिवस जागतिक ग्रीक दिवस आणि राष्ट्रीय सन्मान दिन, गुलामगिरीच्या बळीचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि फ्लोरेंटाईन नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. ग्रीक स्वातंत्र्य दिन 1821 मध्ये ऑटोमन साम्राज्याविरुद्ध ग्रीक स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले होते. त्या युद्धाच्या प्रारंभाच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 मार्च रोजी ग्रीक स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 26 मार्च हा दिवस राष्ट्रीय पालक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि बांगलादेशाचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हिरव्या पालेभाज्यांचे महत्त्व. 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने केली होती. हा दिवस नाट्यकलेच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची महत्त्वाची भूमिका दर्शवणे. रंगभूमीमुळे लोकांच्या जीवनात काय बदल घडतात याबद्दल जनजागृती निर्माण करणे. विविध कला, संस्कृती, जुन्या रूढी, परंपरा जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे. 28 मार्च हा दिवस राष्ट्रीय तण प्रशंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तणांच्या फायद्यांविषयी आणि त्यांच्या वापरांविषयी जागरूकता निर्माण केली जाते. काही तण आपल्यासाठी आणि परिसंस्थेसाठी फायदेशीर आहेत. मानवाने तणांचा वापर अन्नधान्य आणि वनौषधी म्हणून केला जातो. काही तण खाण्यायोग्य आणि पौष्टिक असतात तर काही तणांमध्ये औषधी मूल्य असतात. 29 मार्च हा दिवस राष्ट्रीय आय आणि पॉप व्यवसाय मालक तसेच जागतिक पियानो दिवस म्हणूनही साजरा केला जातो. राष्ट्रीय आय आणि पॉप व्यवसाय मालक दिवस. व्यवसाय वाढवण्यासाठी मालकांना अनेक तासांची मेहनत करावी लागते. आय आणि पॉप व्यवसाय म्हणजे मॉम आणि पॉप शॉप्स किंवा नवीन स्टार्टअप्स. या व्यवसायामध्ये मालकांना कामाचा अभिमान वाटला पाहिजे. 30 मार्च हा दिवस राजस्थान दिवस आणि राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि आंतरराष्ट्रीय शून्य कचरा राजस्थान दिवस. 30 मार्च 1949 रोजी जैसलमेर आणि बिकानेर या संस्थानांचे विलीनीकरण करून ग्रेटर राजस्थान संघ स्थापन करण्यात आला होता. तेव्हापासून राजस्थान. 31 मार्च हा दिवस भारतीय आर्थिक वर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच भारतीय आणि जागतिक इतिहासात विविध कामांसाठी साजरा केला जातो. 31 मार्च हा गुरु आनंद देव, आनंद गोपाळ जोशी आणि रमाशंकर व्यास, कमला दास आणि शीला दीक्षित यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 31 मार्च हा दिवस श्यामजी कृष्ण वर्मा आणि सरदार पुरणसिंग
यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल रोजी सुरू होते आणि 31 मार्च रोजी संपते. हा नियम खूप वर्षापासून चालत आला आहे. आर्थिक वर्ष हा 12 महिन्यांचा कालावधी असतो. आर्थिक वर्षाचा वापर सरकार आणि व्यवसाय आर्थिक आयकर, वस्तू आणि सेवा कर, GST आणि इतर कारणांसाठी गणना करण्यासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे होते मार्च महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला शेअर करून लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.